हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मागच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला असं कांड करून दाखवणार आहे. माझ्याकडून ही पिचकारी आहे फवारणी पंप. याची काहीतरी मोटर बिघडली का याचं काय माहिती काय झालेलं आहे. मी याला खोलून पाहणार आहे नेमकं काय भानगड आहे भाऊ. सकाळी मी बोलणे घालले. चला आता याला टिचिंग पहिलं घेतला मग मारतोस. याची म्हणजे डायरेक्ट मोटर आहे ना, दोन मोटर याच्यामध्ये, ती एक मोटर डायरेक्ट बंद होऊन गेली. एक चाकू घातला तुम्हाला, चाकू गायला. आणि मी डायरेक्ट हे बघा गावातून डायरेक्ट याला बटन पण आणलेलं आहे. म्हणजे मला डाऊट आहे बटन जायचं, कारण की पहिल्यांदा मी बटनाचं आहे ते बटन कसं वाचत आपण त्याला पाहू. आणि नाही बी खराब झालं तरी पण आपण बटन टाकणार आहे याला. चला दाखवतो मी तुम्हाला. तर आपण या पिचकारीला उलट करून घेतलं. आपण पहिलं याचं भानगड काय आपण याला खोलून पाहू. म्हणजे इथं पण खोलतोय बघा तुम्ही वायर मध्ये. हे बघा. पण मग आपल्याला इथं जमणार नाही, तरी पण आपल्याला हे सगळं फॉलच पडणार आहे. माझ्याकडे मारतोच नुसता नावाला मारतोच ते. चला फटाफट आपण नट काढून घेऊ. पण आता हे खोललेलं आहे आपण. हे बघा आपण आता खोललं आणि हे बघा ह्या दोन मोटर याला. पहिली म्हणजे बारीकच मोटर चालू राहिली, कारण की एक फवारा आहे ना बारीक, तर आपल्याला मोठी मोटर कापता बिंगून राहिली. तुम्हाला दाखवतो मी तर. हे बघा नुसती बारीक मोटर बिंगू राहिली तर. हे बघा म्हणजे ही मोटर कापता बिंगा नाही. हे बघा असं बंद आहे. म्हणजे या सगळ्या बटनात गोळ आहे. इकडं बघू शकता तुम्ही, सगळ्या या बटनामध्ये गोळ आहे. हे बटन चालू केलं की होतं. आणि हे बघा म्हणजे बटन काही चालणार नाही. आणि इकडे बघू शकता तुम्ही किती गंज झालेला आहे त्यावर. हे बघा सगळा खेळ इथंच येतो. तर मी तुम्हाला टेस्ट मोठी मोटर बिंगून दाखवतो मी तुम्हाला. हे बघा सगळा खेळ इथंच येतो. ही मोठी मोटर पण बिंगणार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो बटनाचाच काय प्रॉब्लेम आहे, मला कस काय कळाला थांबा. हे बघा मी तर नुसतं वायर टाकलं का चालू आहे बरं काही. हे बघा म्हणजे चालू राहिलं. इकडे एकच बटन चालू केलेलं आहे मी. हे बघा तुम्ही सगळा झोल झपाटा इथे आहे त्याचा. तसाला आपण याला नाही का बदलून घेऊन यायचं. इथं काय तरी भानगड दिसतेची. ते बघा तुम्ही. मग आता मोठी मोटर निघायला लागली बघा. हे बघा ते पण फुल प्रेशर ना मोठी मोटर इथं बिंगू राहिली. आपल्याला याचं बटन काढणं पडेल. ओ माय गॉड, म्हणजे बटन लय खतरनाक आहे एकदम. हे बटन आहे ना याचं खाली क्लिपर असते बरं का. तुम्हाला जर कधी तुमच्या फवारणी पंपाचं काढण्याचं काम पडलं, त्याला खाली हुक राहते, बटन राहते, ते पण दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघा या अशा पद्धतीनं बाहेर निघतं. हे बघा सगळं एकदम वल्ल झालेलं आहे आणि कत्ताही काम करत नाही. हे बघा मोटर. तर चला आता पहिले आपण जे वायर पण घेऊ. म्हणजे जे वायर याचा घोटाळा झाला ना तर मोठं आपल्याला मागात पडत नाही. पहिलं आपल्याला पानं पडण याचं काय आहे, कसं आहे, कोणतं वायर कोणीकडे जायले. हे हिरवं बटन पलीकडे आहे. हे बटन येत आहे. तर चला आपण पहिले याला हे टोपण काढून घेऊ. आता आपण याचे वरचे टोपणं काढून घेतलेले आहे. याचे टोपणं होतं बघा त्याच्यावरती. टोपणं काढून घेतलेलं ना. आता आपल्याला हे मोटरला हे टेस्ट करून बघणं पडन. अगोदर आपल्याला पाहणं पडन कोणतं वायर कुठे नाही तर होऊन जाईल डायरेक्ट बम, डायरेक्ट धमाका होऊन जाईल. आपल्याला बघणं पडन आता. तर मित्रांनो आपल्याला आता हे वायर जोडलेलं आहे मी. हे बघू शकता तुम्ही पिनीचं. आता डायरेक्ट दोन्ही मोटर चालू होणार आहे. याला टच केलं मी आणि बघा आता इकडं. आता हे मोटर एक हिरवं चालू केलं, एक मोटर चालू झाली. हे दुसरं चालू केलं म्हणजे डायरेक्ट दोन्ही मोटर चालू राहिल्या. आता आपण याला डायरेक्ट एकदम पॅक करून घेणार आहे, कारण की याच्यामध्ये जर पाणी केलं तर वांद होऊन जाईल. इकडे याला केलं, अरे पण हे वायर आपल्याला मध्ये टाकणं होतं. हुकलेला आहे पण जाऊ द्या, इथून घेऊ आपण करून. याला डायरेक्ट असं इथून घालू. आता शिकते जमणार आहे.
बटन आहे याचं, हे क्लिप आहे हे असं खाली दबत आहे बघा. क्लिप दबत आहे बरं का, तुम्हाला याच्यामध्ये असं घाल नाही बघा. आता यामध्ये जाईल, पहिलं खालची साईड आहे ना ती घालून घ्यायची, कारण की मग वरची साईड घालायला एकदम सोपी जाईल. आता आपल्या इथं बटन बसलेलं आहे, हे बघा तुम्ही इकडे, हे बघा. हा, तर हे कस का लागा नाही, याचं वायर इतकं दिलेलं आहे. तर आपल्याला आता याला डबल टोपणं टाकून घे नाही, कारण की याच्यामध्ये जर पाणी गेलं ना हे आपल्याला बंद होऊन जाईल, मग मेकॅनिक पण आपला काही काम येणार नाही. असं इथं टाकून घे नाही, वाकून देऊ आपण इथं. हे टोपणं म्हणजे वॉटरप्रूफ राहते. या टोपणं जर टाकले नाही मग तुमचं पिचकारीचं काम, फवारणी पिचकारीचं काम होऊन जाईल. तर त्याच्यामुळे म्हणतो मी, आपण आता याला टोपणं लावून घेतले म्हणजे आता वॉटरप्रूफ होऊन गेलेली आहे आपली पिचकारी. आता आपल्याला काय करणं आहे, हे याला लावून मी घ्यायचं. चला मी फास्ट मध्ये लावून दाखवतो तुम्हाला कसं लावायचं याला. अशा पद्धतीने आपला फवारणी पंप सुधारलेला आहे. तुमच्या फवारणी पंपामध्ये काही पण अडचण असली मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी ह्या पंपामध्ये तुमच्या पंपामध्ये जर काहीच बदल नसेल तुम्ही मला सांगा की आमचा पंप पण असाच आहे, पण मग तिथे पाणी धरत नाही मोटर, काय झालेलं मी तुम्हाला लगेच प्रॉब्लेम सांगेन. काय झालं असेल माझे व्हिडिओ बघायचे आणि ती करून घ्यायचं. आणि जर ती प्रॉब्लेम असेल माझा व्हिडिओ नसेल तो तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, लगेच आपण तुम्हाला सांगू काय प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आता मी तुम्हाला पाणी पण चालवणार आहे, म्हणजे एवढं प्रेशर राहणार याला, कारण की ते डबल मोटरचा पंप या, काही सिंगल मोटरचा पण राहतो. आणि तेवढं सबस्क्राईब करून घ्या बरं का तुम्ही. मी एवढे मेहनत बनवतो हे करतो, तुम्ही तेवढं सबस्क्राईबच करत नाही. तेवढी बटन आहे खाली, तेवढं सबस्क्राईबचं बटन आहे तेवढं दाबून द्या तुम्ही. ओ माय गॉड, हे बघा मार्चचं काम झालेलं आहे, आपल्यालाच काही नाही त्याची गरज आहे. तर आपली फॉर्म क्लिअर झालेला आहे, फक्त एक नट राहिला तेवढं मी. आणि हा, हे नट एकदम पॅक करून घ्या तुम्ही. जर हे नट जर पॅक नाही केली तर मग तुमची पिचकारीमध्ये पाणी जाईल आणि मोटर खराब होऊ शकते. ठीक आहे, पाण्याची मोटर नाही, डबल मारून घेतो म्हणजे कसं डबल व्हायला. पण आपलं राहिलं बरं लावायचं हे सगळ्यात करेल राहतं. ते नुसतं पायाला काय काम झालं काय नाही. आता मी तुम्हाला पाणी मारून दाखवतो. तर अशा पद्धतीने आपलं मोटरचे काम झालेलं. आता मी तुम्हाला पाणी मारून दाखवतो, प्रेशर ना ते पण. आणि बघा तुम्ही हे पहिलं बटन का खराब झालं ते बघा तुम्ही, त्याला एकदम गंज आलेला आहे आणि मध्ये पण काहीतरी शॉर्ट सर्किट झालेलं आहे याच्यामध्ये. तर आपण हे बटन चालू करणार बरं का लवकरच, आणि ह्या फवारणी पंपाला मग गाडी धुवून टाकणार आहे. तर तो पण व्हिडिओ तुम्ही लवकरच येणार आहे, तो पण बघा. म्हणजे तुमचा खर्च, पैसे सगळं वाचन. म्हणजे तुम्ही डायरेक्ट असं दुकानावर जाऊन गाडी धुवायची नाही, मी सांगणार त्या पद्धतीने गाडी धाव. गाडी एकदम चकाचक निघणार, मोठी असो लहान असो. तर चला मी तुम्हाला त्यानं पाणी मारून दाखवतो. बघा तुम्ही आता इकडे एकदम प्रेशर देणार ते, हे बघा तुम्ही आता पहिले याच्यावरच पहा. हे पहिलंच मोटर एक मोठा चालू करतो मी. म्हणजे एकदम खतरनाक प्रेशर लेवल आपण आला, याला मोकळं करून घेऊ मग पहा. आता बघा तुम्ही किती खतरनाक प्रेशर देणार आहे, हे बघा डायरेक्ट. अशा पद्धतीने आपली पिचकारी एकदम क्लिअर झालेली आहे. आणि तेवढं सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग.